रामकृष्ण हरी. वारकरी संप्रदायाचे आद्यपीठ संतश्रेष्ठ ज्ञानेश्वरांचे सखल तीर्थ समजले जाणारे, संस्कृतमध्ये असणारी श्रीमद भगवद्गीता सामान्य लोकांना समजेल अशा शब्दात लिहिण्याचा आदेश देणारे संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज म्हणजे विश्व आत्मस्वरूपाचे दर्शनच. निवृत्तीनाथ हे संत ज्ञानेश्वरांचे मोठे बंधू. नाथ संप्रदायातील गहिनीनाथांनी निवृत्तीनाथांना दीक्षा दिली. निवृत्तीनाथांचे जन्म 1273 असे सांगितले जाते. ज्ञानेश्वर, सोपानदेव, मुक्ताई, निवृत्तीनाथ या 4 भावंडामध्ये निवृत्तीनाथ हे थोरले. वडिलांचे नाव विठ्ठलपंत, आईचे नाव रुक्मिणीबाई. वडील विठ्ठलपंत हे संन्यासी होते. विवाहित असतानाच त्यांनी संन्यास घेतला होता आणि ते काशीला गेले होते. विवाहित असल्याने त्यांना त्यांच्या गुरूंनी परत पाठवले. आपल्या गुरुच्या आज्ञेनुसार विठ्ठलपंत यांनी पुन्हा आपला गृहस्थाश्रम स्वीकारला आणि नंतर त्यांना 4 मुले झाली. ती म्हणजे निवृत्ती, ज्ञानेश्वर, सोपान आणि मुक्ताई. विठ्ठलपंत आणि रुक्मिणी यांच्या 4 मुलांसह निवृत्ती, ज्ञानेश्वर, सोपानदेव आणि मुक्ताबाई 12 ज्योतिर्लिंगापैकी एक असलेल्या त्र्यंबकेश्वरच्या यात्रेला गेले. त्या काळी घनदाट जंगलातून रस्ता होता. तसे घनदाट जंगलाच्या वाटेने ते जात असताना अचानक समोरून येताना वाहक दिसला. सुरक्षिततेसाठी त्यांनी धावपळ करावी लागली. त्यावेळी सर्वजण एकीकडे गेले तर निवृत्तीनाथ दुसरीकडे गेले. तसा निवृत्तीनाथ हरवला असा त्यांना भ्रम झाला. त्याचा सर्वत्र शोध घेण्यात आला, मात्र तो कोठेच सापडला नाही. सर्वजण चिंतेत पडले. इकडे मात्र निवृत्ती एकटे भयभीत आणि थकलेले स्वतःला वाचवण्यासाठी तेथील अंजनी नावाच्या पर्वतावरील गुहेत गेले. त्या गुहेत पोचताच समोर त्यांना एक साधू वैरागी वेशात ध्यानात असलेला दिसला. त्या साधूचे दर्शन झाले. तसं निवृत्तीने नम्रपणे त्या साधूकडे जाऊन नमस्कार केला. तसे त्या साधूचे डोळे उघडले आणि त्याच्यासमोर उभ्या असलेल्या लहान निवृत्तीकडे त्यांचे लक्ष गेले. त्यांच्या तोंडून भारदस्त आवाजात "शेवटी तू आलास" असे वाक्य बाहेर पडले. निवृत्तीला मात्र तो अनोळखी साधू मला ओळखत असल्यासारखा माझ्याशी का बोलतोय याचे आश्चर्य वाटले. त्यांच्याकडे ते पाहतच राहिले. "मीच वाघाला तुला इथे आणण्यास पाठवले होते. या गुहेत मी खूप दिवसापासून तुझी वाट पाहत आहे" असं म्हणत त्या साधूने निवृत्तीला मिठी मारली आणि त्याच्या डोक्यावर हात ठेवला. त्यांच्या मनातून अज्ञानाचा अंधार दूर झाला. एक वेगळीच दिव्य शक्ती त्याच्या अंगात संचारली. तसं निवृत्तीला समजले की आपल्याला गुरुरूपात ही दिव्य शक्ती भेटली आहे. गोरक्षनाथाचे शिष्य आणि महान नवनाथांपैकी एक म्हणजे महान गुरु गहिनीनाथांनी लहान निवृत्तीला नाथपंथात दीक्षा दिली. त्यांना योगाची रहस्य सांगितले आणि तेव्हापासून निवृत्ती हे निवृत्तीनाथ म्हणून ओळखले जाऊ लागले. महान संत आणि योगी निवृत्तीनाथ झाले. गहिनीनाथांच्या कृपेने निवृत्तीनाथांना स्वतःचा आत्मसाक्षात्कार झाला. या जीवनातील पुढचे ध्येय त्यांना समजावून त्यांनी सांगितले. निवृत्तीनाथ आपल्या गुरूंना या जन्मी पुन्हा सापडल्यामुळे त्यांना सोडण्यास तयार नव्हते, परंतु गुरूंनी त्यांच्यावर सोपवलेले महान कार्य पार पाडण्यासाठी त्यांना गुरुला सोडावे लागले. तसे निवृत्तीनाथ आपल्या कुटुंबाकडे परत आले. सर्वच जण त्यांना जिवंत पाहून, इतक्या दिवसांनी पुन्हा आलेला पाहून अतिशय आनंदित झाले. परत आलेला मुलगा पहिला होता तसा नव्हता असे सगळ्यांचे लक्षात आले. तो आता निवृत्तीनाथ नाथगुरु झाला होता. त्यानंतर निवृत्तीनाथाने ज्ञानेश्वरांना दीक्षा दिली आणि त्यांच्या कृपेने ज्ञानेश्वरांनी आत्मसाक्षात्कार झाला. लहान वयातच ज्ञानेश्वरी आणि अमृतानुभव अशी महान आध्यात्मिक साहित्य त्यांनी निर्माण केली. नाथ परंपरा ही तसे तर प्रारंभिक गुरु शिष्य परंपरा आहे. आई वडिलांच्या देहांत प्रायश्चित्तानंतर निवृत्तीनाथाने ज्ञानेश्वरांना नाथ परंपरेची दीक्षा दिली आणि ज्ञानेश्वरांचे गुरु म्हणून झाले. निवृत्तीनाथांनी ज्ञानेश्वरांना तात्विक ग्रंथ लिहिण्याचा सल्ला दिला. हे पुढे अमृतानुभव म्हणून ओळखला जाऊ लागला. ज्ञानेश्वरांच्या समाधीनंतर निवृत्तीनाथांनी त्यांची बहीण मुक्ताबाई हिच्यासोबत तीर्थयात्रेसाठी आळंदी सोडली. निवृत्तीनाथांनी त्र्यंबकेश्वर येथील ब्रह्मगिरी पर्वताच्या सानिध्यात 1299 मध्ये समाधी घेतली. ते नाशिक येथील त्र्यंबकेश्वर जवळ. जय जय रामकृष्ण हरी. पंढरीनाथ महाराज की जय. माऊली ज्ञानेश्वर निवृत्तीनाथ महाराज की जय.
आजची माहिती आपणास कशी वाटली नक्की कळवा. अशाच नवनवीन कथांसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. काय आहे पुढची कथा ती उद्याच्या भागात पाहू.